मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. प्रतिष्ठानाच्या वतीने संकलन केलेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करणार. गणेशोत्सवात जमा केलेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून तो वृक्ष लागवड केलेल्या झाडांसाठी वापरला जाणार असल्याची माहिती रेवदंडा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षी आसनगाव परिसरात वाशिंद, खातीवली, अंबर्जे, आसनगाव, आटगाव, काळजविहीर, खर्डी, कसारा येथील गणपती विसर्जनाच्या वेळी प्रतिष्ठान मार्फत एकूण 682 मूर्ती विसर्जन करण्यात आल्या. यावेळी 1.5 टन निर्माल्य जमा करण्यात आले. जमा केलेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार असून वाशिंद येथील वृक्ष लागवड केली आहे त्यांना देण्यात येणार आहे. निर्माल्य व प्लास्टिक नदी नाल्यात टाकण्यास नदीतील पाणी प्रदूषित होते, त्यामुळे जलचर प्राण्यांना त्रास सहन करावा लागतो. यासाठीच प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षी हजारो टन निर्माल्य संकलन करून त्यांचे सेंद्रिय खत बनविले जाते. टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी नंदकिशोर मलबारी, वाशिंद. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.